आता बातमी पाहूया कोल्हापुरातून। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवरील शेवटच्या शिरोळ बंधाऱ्याला भगदाड पडलेलं आहे। बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेल्यानं वाहतूक थांबली आहे। शिरोळ कुरुंदवाडी बहिरेवाडीला या दरम्यान वाहतूक थांबली आहे। बंधाऱ्याची उत्तरेकडील बाजू पाण्याच्या दबावाने वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवरील शेवटच्या शिरोळ बंधाऱ्याला भगदाड पडल्याचं समजतंय। नेमकी काय घटना घडलेली आहे, काय प्रकरण आहे? आदिती, आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक बंधारे आहेत। नदीवरती बंधारा घालून पाणी अडवलं जातं आणि त्यापैकीच पंचगंगा नदीवरचा शेवटचा बंधारा शिरोळ बंधाऱ्याला भगदाड जे आहे ते पडलेला आहे। आपण हे दृश्य पाहत असेल तर त्या ठिकाणी बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेल्यानं बंधाऱ्यावरून शिरोळ आणि कुरुंदवाड बहिरेवाडी या गावात जी वाहतूक होते ती पूर्णपणे थांबलेली आहे। बंधाऱ्याची उत्तरेकडील बाजू जी आहे ती पाण्याच्या दबावामुळे ही वाहून गेल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी देखील आता वाहून जाताना पाहायला मिळते। एकीकडे हे सगळं होत असले तरी दुसरीकडे पावसाळ्याच्या आधी या बंधाऱ्याचे बर्गे काढण्याची गरज असते, मात्र तेच बर्गे जे ते काढले गेले नसल्यामुळं हे भगदाड जे ते पडल्याचा आरोप आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेला आहे। पाटबंधारे विभाग आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाला देखील त्यांनी जबाबदार धरलेला आहे आणि बंडू पाटील तिथले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्यांनी या संदर्भातला आरोप केला। त्यामुळे निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यातलं हे शिरोळ बंधाऱ्याचं आहे, मात्र वारणा नदीवरील देखील एक बंधारा आहे, तिथं देखील अशा पद्धतीनं एक भराव जो आहे तो वाहून गेलेला आहे। त्यामुळे निश्चितच बर्गे जे आहेत ते वेळेत काढले गेले असते तर अशा पद्धतीचा प्रकार त्या ठिकाणी झाला नसता असं सगळ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे निश्चित हे सगळं झाल्यानंतर आता हा बंधारा त्या ठिकाणी दुरुस्त करण्यामध्ये किती वेळ लागणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। जोपर्यंत हा बंधारा दुरुस्त होणार नाही तोपर्यंत हे पंचगंगेचं पाणी जे ते असंच वाहत राहणार आहे। त्यामुळे निश्चित हे बंधारा दुरुस्त करून आता त्यावरती वाहतूक देखील आता कधी सुरू होणार हे मात्र आता सगळ्यांना त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे। आदिती, निश्चित धन्यवाद शेखर दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवरील शेवटच्या शिरोळ बंधाऱ्याला भगदाड पडलेले आहे। थेट आपण दृश्य पाहतोय तिकडची या बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेल्याने वाहतूक सुद्धा थांबली आहे। शिरोळ कुरुंदवाडी बहिरेवाडी दरम्यान ही वाहतूक थांबलेली आहे।